आता पहिला प्रश्न असा असणार आपल्याला श्रावणेर का हवं? सर्वात अगोदर सर्वांना नमो बुद्धाय जय भीम. मला प्रश्न विचारला त्याबद्दल धन्यवाद. कारण हा प्रत्येकाच्या मनातला प्रश्न आहे. कारण श्रामणेर म्हणजे सत्याची जाणीव होण्याचा अनुभव आहे. श्रामणेर म्हणजे सत्य जीवनामध्ये काय आहे, दुःख आहे, सुख आहे, मग अनेक गोष्टी आहेत. त्या सर्वांचा अनुभव म्हणजे श्रामणेर आहे असं मला तिथे गेल्यानंतर अनुभव भेटलं. आणि माझी दुसरी अशी संकल्पना होती की बौद्धाचार्य हे आतापर्यंत महिलांना नव्हतं, बौद्धाचार्य पद हे आतापर्यंत महिलांना नव्हतं किंवा बौद्धाचार्य म्हणून आतापर्यंत संधी दिली नव्हती. भारतीय बौद्ध महासभेने ही सर्वप्रथम पहिलीच ही बौद्धाचार्य होण्याची परीक्षा या ठिकाणी घेण्यात आली. 2024 मध्ये रमाई जयंतीच्या निमित्तानं एक प्रशिक्षण शिबिर झालं आणि त्यानंतर रमाईच्या स्मृती दिनाच्या निमित्तानं एक दुसरं प्रशिक्षण झालं. तेव्हा बौद्धाचार्य ही परीक्षा देण्यासाठी त्यांनी बंधनकारक केलं की 10 दिवसाचं श्रामणेर शिबिर करणं गरजेचं आहे. त्यामध्ये बौद्ध धर्माचा सखोल अभ्यास भेटतो आणि ज्याला बौद्ध धर्माचा अभ्यास आहे त्यानेच विधी घेण्याचा अधिकार आहे. त्यासाठी मी श्रामणेरची दीक्षा घेतली. सुरुवात जवळपास मराठवाड्यात पहिल्या मोठीला श्रामणेर शिबिरात आपण सहभागी झाला आहोत आणि मराठवाड्यातून प्रथम येण्याचं प्रमाण हा आपलाच आहे. हा मराठवाडा. तर आज श्रामणेर झाल्यानंतर श्रामणेर दीक्षा घेतल्यानंतर आणि बौद्धाचार्य झाल्यानंतर आपल्या भावना काय असतात? सर, तथागत भगवान बुद्धांनी जो धम्म दिला तो समतेचा दिलेला आहे. कारण यापूर्वी केवळ पुरुष मंडळी बौद्धाचार्य होते आणि विधी घेत होते. महिलांनी बऱ्याच ठिकाणी विधी घेतल्या पण अधिकृत नव्हतं. म्हणजे जी घटना दिली त्या घटनेचा खऱ्या अर्थाने आज स्वीकार झाला आणि ती घटना मला आत्मसात करायला भेटली. हा अनुभव आहे. श्रामणेर होत असताना जनरली आपण बघतो समाजामध्ये महिला केस कापत असताना 100 वेळा विचार करत बक्षीस जरी ठेवलं तरी केस कापणार नाही. परंतु आपण श्रामणेर शिबिरात सामील होत असताना पहिले काम आपण केस कापतो आणि मग श्रामणेर शिबिरात केस कापत असतानाची भावना काय होती? तथागत भगवान बुद्धांनी सांगितलं की या पृथ्वी तलावरची प्रत्येक वस्तू आणि गोष्ट अनित्य आहे. ती शेवटपर्यंत आपल्या सोबत येणार आहे. आज केस कापले तर नंतर ती केस उगवणार आहे. ही सुरुवातीला भावना होती. पण मला बौद्धाचार्य व्हायचंय आणि धम्माचा पूर्णतः सखोल अभ्यास करायचा आहे ही एक मनामध्ये आशा होती, संकल्प होता आणि त्या संकल्पाला मला सर्वांची पाठबळ मिळालं. सर्वांनी साथ दिली आणि मग सर्वांनी साथ दिली तर मी फक्त केस कापायचे किंवा आपल्या सर्व शृंगारिक वस्तू त्याग करायच्या फक्त 10 दिवसासाठी. म्हणून हा एक कल्याणाचा मार्ग नाकारू शकले नाही त्यावेळेस. आणि म्हणून मला असं वाटलं तो कल्याणाचा मार्ग स्वीकारण्यासाठी काहीतरी त्यागायचंय. तर ते तात्पुरतं 10 दिवसासाठी मी शृंगारिक सर्व वस्तू टाळल्या. जसं तथागत भगवान बुद्धांनी ज्ञानप्राप्तीसाठी ते परिश्रम घेतलं किंवा ती साधना केली त्याचा अनुभव घेतला. मी त्यांच्या पद्धतीने वागले असं म्हणणार नाही पण त्यांचा अनुभव नक्की मी घेतलेला. आता माझा शेवटचा प्रश्न असणार आहे केस कापल्यानंतर आता या पद्धतीने केस आपल्या डोक्यावर दिसतात. आपल्याला लहान केस या अवतारामध्ये समाजामध्ये वावरत असताना महिलांच्याकडून काय प्रतिक्रिया किंवा समाजाकडून काय प्रतिक्रिया येतात आणि त्याचा कशा पद्धतीने अनुभव घेतात आणि कशा पद्धतीने स्वीकारतात? तर नक्कीच कारण एक प्रकारचं लोक नाही जगामध्ये. अनेक प्रकारचे असतात, अनेक विचार आहेत. काहींना माझा अभिमानही आहे, एक चांगलं कार्य आहे आणि ते हाती घेतलंय. पण काहींना जे काही विरोधक असतात म्हणा, पण काही टीकाही करतात. पण त्यांना मी तिथं जो अनुभव घेतला ते अनुभव सांगितल्यानंतर ते म्हणतात की खरंच तुझं काहीतरी कुशल कर्म आहे, तू हे मार्ग निवडला. आणि मग मला असं वाटतं की ते माझ्याविषयी काय बोलतात याला विशेष महत्त्व नाही. पण माझं मन स्वच्छ आहे, मी स्वच्छ आहे. मला असं वाटतं की मला सगळेच जण चांगले म्हणतात आणि ते चांगलेच आहेत. अशीच भावना मी तिथं शिकून आले आणि तीच भावना कायम